अन्नाचे रे. टाक टाक टाक. तर एवढे मासे आपल्याला गावलेले आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता पाऊस पडतोय, पण आपला जो व्हिडिओ आहे आजचा तो पूर्ण रेकॉर्ड झाला आहे. आणि आता शेवटला मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खरंच स्वागत आहे. आणि आज आम्ही आलो आहे आमच्या तिकडं आमच्या शेतात काम चालू होतं. तर त्या साईडला डबकामध्ये चढणीचे मासे उगवले होते, तर ते पकडण्यासाठी आम्ही आलो आहे. आणि बंटी आहे माझ्यासोबत. तर आता व्हिडिओला मी सुरुवात करतो. तर आता व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. तर जवळजवळ 15 दिवसाने पावसाला सुरुवात झाली. तर 2-4 दिवस पाऊस पडतोय सलग. तर आज आमच्या नदीतले मासे वरती चढणीला आलेत. तर आम्ही आज शेतात आलो होतो, तर म्हटलं मासे बघून येऊया. तर बघायला गेलो तर चांगलेच मासे होते. मग ते पकडण्यासाठी आम्ही झिलं आणि पाक घेऊन गेलो. तर आम्ही घरातून यायच्या अगोदर आमची घरातली माणसं सर्वजण आली होती. आता सर्वजण मासे कसे पकडतायत ते बघा. केवढं केवढं आहे? ताजं भरपूर आहे. बारीक बारीक हानी पुढे आटले आता एवढी वाले होती. एवढी वाले कुठे आणली ती. कुठे मोठी आडाचे झाले ना आमचा मासा दाखवतो थांब. काही असं असं गावले ना. हा सगळं काल ताई आणले ना. काय म्हणे एवढा मासा असतो रे मला इथे पाती म्हणतात. तिघे झालं होतं नाही, रात्री नाही. मोठं बाबू होता, मी होतो. हो हे बघ झोपलो. आई घर ह्याच्यात आहे रे आतमध्ये झाडे. ह्या हॉलात पण गेलाय गावला वाटतं. पण पाहिला तो पण तिकडे आहे. मासे म्हटलं ताबडतोब आले नाही. मोठा आहे बंटी. बाबा हैदरदा हो 4-5 आहे बघ. हे पिशवीवर मासे गावलेले आहेत ना. तिकडे जाणार आडावर. एवढूच्या डबक्यात किती मासे भेटले बघा. कुठं हो त्या दगडात मासा भरपूर आहे तेव्हा. हा समोरचा दगड दिसतो ना ह्याच्यात तो बोलतात आहे बघ इकडे बघती पाठवत आहे. हे जाळीतल्या आतल्या दगड्या काढणार म्हणतोय ना. सगळे त्याच्यातच आहे वाटते. बाहेर इकडे धावत नाही माहिती. हा एक आला एक कुठं तरी धावतात. लावला. वाटे किती पाहू रे गणा पडता श्रावण. पोटात फिरतात. हे पिशवी हात पडेल बाहेर पडेल. झाडे ह्याच्यात 2-4 होते मासे. पुढे हे मागे हा एक मासा गावला आहे. एक मासा गावला आहे आता तर बरी येईल. एक मासा गावला आहे. काय
कुर्लेचा बाट नाही केलाय मी. हे बघ आहे एकच गावला. दोन आहे हो, एक बारका आहे आणि एक मोठा आहे. हे बघ हे झाडे मासे येत नाही का पाका ते बघ. आप्पाच्या तिकडे बाबांच्याकडे पाऊस पडतोय. दिलेलं आहे इकडे पण आहे पाऊस. आता गडगडत होता इकडे. इकडे संध्याला आहे. अण्णांची खवही आहे मजा आहे ना मोठी. ती रॉंग आहे. कापतात कसे काय. हो हे दिसत नाही. हा ह्याला 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 तरी आहे. टाक टाक टाक. हा दुसरा होता वरती आला अण्णा अजून कुठल्या टप्प्यात आहे म्हणता. वरती. आम्ही बघितले नाही कुठलं दिसलं. हा? आम्ही बघितले त्याच्यात. बाबा कुठल्या ह्याच्यात आहे ते. बाबू जवळ जवळ आणले तू त्याला. राहू द्या ना. आम्ही उगत ना रे उचके मार याला. उचक्या मारता मग धरता आहे. आगात लगेच गावता ना. अजून होत हे दिसलं नाही. अजून एकच नक्की काय एकच. नंतर थोड्या वेळा नेऊया चल परत. तर या डबक्यात आम्हाला बरेच मासे भेटले. आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जात होतो. तर आमच्यासोबत महत्त्वाचे होते ते म्हणजे अण्णा. त्यांना इकडच्या जागेबद्दल खूप माहिती होती. त्यांना कुठे मासे असतात हे देखील चांगलं माहीत होतं. झाडावर गावची चांगली झाडे. ते खालती अण्णा आपण एकदा पकडलं होतो. हा पडला तो माहिती आहे बुवा पडला म्हणजे ना तिथं त्या डबक्यात. झाडाला गाव संपलं काय. एकच गावला. गुरा कोणाची सांगा तिकडे वरती झाकायची जाऊन आज पण खात नाही. तर इथल्या डबक्यात थोडेफार मासे गावले आणि आम्हाला जायचं होतं आडावरती. तर मग आम्ही तिकडं निघालो. मित्रांनो हे मासे या डबक्यात येतात कुठनं. तर हे मासे जेव्हा नदीला जेव्हा पूर आलेला असतो किंवा पूर आलेला असतो तेव्हा हे मासे नदीतून वाचण्यासाठी वरती ही जी डबकं असतात बारीक बारीक त्या डबक्यात वरती येतात. तर हवा पिशवी आणतो. पकड 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 पकड. अण्णा लय मोठा असेल ना. बंटी बरा आला आता बघा. तर एवढे मासे आपल्याला गावलेले आहेत. हा कुठला मासा. मलिया. हा एकच एवढा झाडा गावला.
पुढा हो 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 2च आहे. टाक पिशवीत. अन्नाचे रे. आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पडलो असतो आता.